वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद आता वाढलेला आहे। वाघ्या कुत्र्याची इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही असं उदयनराजे भोसले म्हणालेत। तर वाघ्याची कथा सत्य असल्याचा संभाजी भिडेंचा दावा आहे। चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली। वाघ्या कोण वाघ्या? एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। कुठला वाघ आहे? दर समाजी एक लक्षात घ्या, त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांचं प्रदर्शन करतात। त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं, मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची, ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही, पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या। हाय काय त्यात? काय वाचले परंतु जी कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात। पण आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार। इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे। त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो। प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही, सगळ्यांनी बसून मार्ग काढावा। त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली, आता त्यांना का वाटतं असं माहित नाही। मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो, माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात।